रिॲक्शनची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी आता आपण पाहतोय। बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भातली। हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, संजय राऊत यांनी ही घोषणा केलेली आहे। हिंदी सक्ती विरोधात आता एकच मोर्चा, हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा असेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आणि हिंदी सक्ती विरोधातली मोर्चाबाबतचे राऊत यांचं हे वक्तव्य अनेक अर्थांनी मोठं असणार आहे। येणारं नवीन समीकरण, राजकीय समीकरण आता हे असू शकतं का, अशा प्रकारे चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि याबाबत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर जोडले जात आहेत। विशाल, संजय राऊतांचं हे वक्तव्य निश्चितच अनेक अर्थांनी मोठं आहे। हिंदी सक्ती विरोधात मुद्दा एकच आहे, त्यामुळे एकच मोर्चा आणि एकत्र मोर्चा निघेल असं त्यांनी म्हटलंय। काय नेमके तपशील आहेत, काय नेमके या वक्तव्याचे संदर्भ आहेत? अनुपमा, आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत मोठी बातमी अशी म्हणावी लागेल। अवघ्या 2 ते 3 मिनिटांपूर्वी संजय राऊत यांनी एक्स वरती पोस्ट केलेली आहे। दोघांचा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि वरती एक मेसेज दिलेला आहे, महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एक आणि एकच मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र, अशा स्वरूपाचा हा जो मेसेज आहे तो वरती लिहिलेला आहे आणि एक्स पोस्ट केलेला आहे। यातून त्यांनी सरळ सरळ एक जो आपला एक उद्देश दाखवून दिलेला आहे की ह्याच्या पुढे मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र येतील आणि एक नवीन काहीतरी याच्यातून घडेल, अशा प्रकारचाच एक सूचक इशारा जो आहे या पोस्ट मार्फत तिने दिलेला आहे। काल राज ठाकरे यांनी मोर्चा जो आहे तो या हिंदी सक्तीच्या विरोधात काढणार असा एक असे आदेश दिले होते आणि त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरे आणि युबीटी, शिवसेना युबीटी यांना सुद्धा याबाबत आपण बोलू। आणि त्याच्यानंतर आज जे आहे ते संजय राऊत यांनी सरळ सरळ एक सूचक असा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वीच आपण बातमी बघितली की सामनामध्ये सुद्धा एक सूचक इशारा देण्यात मिळेल अशा स्वरूपाची बातमी सुद्धा आज त्यांनी छापलेली आहे।